तर हे चालताना असं मला वाटतं की पालखीमध्ये चाललेलो आहे. पालखी जाताना सुद्धा आम्हाला अशीच फील होत होती. बघा तिथपर्यंत जायचं अजून आम्हाला. बरोबर दिसत नाही. त्याला सनसेट बघायचं. तर जय महाराष्ट्र, जय शिवराय पब्लिक. तर आमचं नियोजन झालं महाराष्ट्रातील सगळ्यात उंच शिखर पर्वत रांगा आपला कळसूबाई ट्रॅक. तर तिथं आम्ही जायचं नियोजन केलेलं आहे. तर आमचे 2 मित्र येणार आहेत. आमची 2 गाडी तयार आहेत. अजून 2 मित्र येत आहेत तिकडनं. तर आम्ही निघू डायरेक्ट थेट पर्वत रांगाला. चला. अरे फायनली आम्ही निघालो आता ट्रिपसाठी. चला बघू आता पुढं आपलं प्रवास कसा राहील. पुढचा प्रवास भेटू आपण कंटिन्यू. आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा फक्त माझ्यासोबत. आम्ही आलतो इकडं पेट्रोल भरायला. हे बघा ही एक आपली गाडी. अजून एक गाडी तिकडं आहे CNG भरते पलीकडे. आणि गाडी बाहेर थांबलेली आहे. मला तर आतमधनं जाम म्हणजे एक्साइटमेंट आहे. मी म्हणजे मॉर्निंगचा व्ह्यू बघण्यासाठी तिकडलं. तर बघू रात्री आपलं कसं जाईल. तुम्ही फक्त कंटिन्यू राहा. तुम्हाला नवीन एक एक्सपिरियन्स भेटेल माझ्यासोबत. माझाही फर्स्ट टाईम आहे असं पर्वत वगैरे चढणं म्हणजे. तर तुम्ही पण कंटिन्यू राहा. आम्हाला भिवंडी साईडला जाम ट्रॅफिक भेटलेली आहे. तर तुम्ही बघू शकता जाम ट्रॅफिक भेटली आहे. कसं तरी आम्ही गल्ल्या गोल्ल्यातनं काढतोय गाड्या. फक्त एवढा ट्रॅफिक क्रॉस झाला की मग त्याच्या पुढे हायवे लागला ना, मेन हायवे. मग तिकडं एकदम खुला रस्ता आहे. काय बघू चला भाई, मजा येते ना. आलतो आता कोकण कट्ट्याला. इथं आम्ही स्टॉप घेतलेलं जरा थांबण्यासाठी. बघा पोरांना जाम थंडी वाजत होती. हा बघा डोक्याला बांधायला काय नाही वरून स्वेटर बांधतोय. बघा माझं बघा फुल पॅक. वरनं खाल्लं सगळं फुल पॅक. फुल मजा करत करत आलेत पोरं. गारटा कसं आहे हर्षद? गारटा कसं आहे? अरे एकदम चिड. दुधाला गरम व्हायचं असेल ना या गाडीत. चला ताजा जाऊन पुढं एक चहाचा स्टॉप घेऊ आपण. तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे चहाच्या स्टॉपला. आता चहा पितो. तर हा बघा भाऊ आपला गाडी चालू जाम थांबलाय. फिर करण कैसा लग रहा है तुझे? लाइफ में पहली बार आया, कैसा लग रहा है तुझे रे? नंबर. चला आता चहा पिऊ, चहा बिस्किट खाऊ. मग आता परत आपण पुढचा प्रवास परत चालू करू. चला. ऐसा मत बोल भाई, अभी चलाने गए. ये ठंडी के आनंद लेने हो तो हमारे साथ कभी तो आओ सफर करने. ठंडी का आनंद लेना. हर क्लिप में इसको नहीं, ये मेरे को हर वीडियो में. मैंने दिली गाडी 2 वर काटा होता हा. आणि पेट्रोल पंपवर गेलो 1 वर काटा आला. हे पण मी काय बोलतो ह्याला गाडी देऊ नको ह्याला. हा तूच चालव काय, ह्याला देऊ नको. आता आपण निघू परत आपल्या पुढच्या मार्गाला. मी तर फुल पॅक बिक होऊन भाई पद्धतशीर काय म्हणजे गारतं जाम इकडं ह्या रस्त्यात. ते आपण निघालोय. आयुष्यात पहिल्यांदा हा आपला अनुभव घेतोय मी. सगळे माझ्यासोबत जे सगळे अनुभव घेतात पहिल्यांदा. तर फायनली मित्रांनो आम्ही आलेलो इकडं. बघू शकता तुम्ही. हे बघा आपली पोरं थांबलोय आता. हा इकडनं 1.5 किलोमीटर आहे इकडनं. जाऊ चला आता आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पुढचा व्हिडिओ दाखवतो. चला. तर मित्रांनो आम्ही पोहोचलो फायनली आपल्या स्पॉटला. चहा प्यायला थांबलो सगळे. तिकडनं आता आपण घेऊ पाण्याच्या बाटल्या वगैरे काय पाहिजे आपल्याला ते. चिप्स वगैरे घेऊ. सगळं चिप्स घेऊन मग डायरेक्ट थेट आपल्या पर्वताला. चला.
नहीं रे जुब्बे गाड़ी में भी आवडते त्याला भेटला तो क्यों नाही लिया जुब्बा 90 डिग्री आणि जर गावातून गेले तर आपली पाऊल वाटायचं पार्किंग आहे ना चार्जेस वगैरे घेतात का बाई? हा घेतील ना किती घेतात? 20 रुपये 40 रुपये ज्याची पार्किंग आहे तसं हिशोब राहील असं आहे का? प्रायव्हेट पार्किंग आहे ना खायला प्यायला भेटेल ना रस्त्यात काही लागलं तर इथे आहे चहा पाण्याची बॉटल कितीला भेटेल वरती 50. चले आपण घेतली ना पाण्याची बॉटल. चला चले सोन्या चला. चला आता आपण जाऊ वर. पब्लिक थांबली तिकडं. पब्लिक बघू शकता सगळे पब्लिक चालले ट्रॅक करायला. बघा गावासारखी घरं इकडं. जाम मजा येईल चालायला, जाम मजा. तर आम्ही निघालोय फायनली ट्रॅकिंगसाठी. बघू किती चालायला लागेल आणि किती वेळ लागेल आम्हाला. हे आता किती वाजले बघ, टाइम बघ. चढायला चालू केलेलं आहे. बघा पब्लिक नुसतं चालतात. तर हे चालताना असं मला वाटतं की पालखीमध्ये चाललेलो आहे. पालखीत जाताना सुद्धा आम्हाला अशीच फील होत होती. म्हणजे सगळ्यांसोबत आम्ही चालत राहायचो नुसतं. तर पण खूप वेगळाच फिलिंग वाटते इकडे जरा. म्हणजे कसं गारतं एकदम जाम. आम्हाला गारतं तर म्हणजे वाटत नाही, पण हात आणि पाय जे आहेत ना ते पण जाम झालेत. झालेले आहेत. तर हळूहळू चढत गेलो ना वर ते पण फ्री होतील. पब्लिक पब्लिक क्या हुआ तुझे? 24. आम्ही आता 5% चढलेलो आहे. सगळ्या पोरांची वाट लागली आहे. कोणाला चालूच वाटत नाही. काय मिनिटं झाले? पाय जाम झाले पोरांचे लगेच. 4 तासाचा ट्रॅक आहे. हा मग जातो इकडे मी खाली झोपतो इथे तुम्ही वरती जाऊ दे. हा जा खाली जा. हे थांब इथे आता. हे थांब नाही ये साठे. हे 5 मिनिटं थांब. हा बघा दमला बघा, बसला शेवटी बसला. हा जाम दमला. ह्याच्यामुळे सगळ्यांना थांबावं लागलं इकडं आता. माझ्या अंगात तेवढी शक्ती आहे, मी याच्या डबल चढू शकतो. पण नको चढू तू, राहू दे. उगाच रेकॉर्ड तोडशील करता. चल चल शेट चल चल. 2 मिनिटं नको चल. हो बघ हा बघा चाहता हुआ उधर मेरे को. हा बघा. असं कधी पोचायचो? अरे उधर कुछ तो हुआ. त्यांच्यामुळे उशीर होईल आपल्याला. हा तुम दोनों बराबर आओ धीरे धीरे. हाँ तुम अरे इनको जोडीदार दे. ए तुम दोनों आओ रे, हम लोग जाते आराम से. चलो. तर कसं वाटतंय भाऊ तुला इकडे येऊन? चांगलं वाटतं. चांगलं वाटतंय. कसं चढायला मजा येते ना. फुल घामाघूम. वर्षभराची मेहनत एकदाच काढायची काय. फुल हालत डाऊन भाई. पण मजा पण तेवढीच येते आम्हाला जेवढं आम्ही बसतोय. हा एक भाऊ भेटलाय नवीन आत्ता इकडलाच आहे नाशिकमधला. यांना पण घेऊन आता जातो वर. चले भाई अभी और कितना रहेगा तेरे हिसाब से? अरे 25% आहे बस अभी. फायनली आम्ही 75% चढलेलो आहे. तुम्ही बघू शकता खालचं व्ह्यू जर तुम्हाला दिसत असेल तर बघा. अजून फक्त थोडंसं बाकी आहे. ते लाईट दिसत तिथपर्यंत ते फक्त बस. त्याच्यानंतर पोचू बाई. थोड्या बचायत चल. एवढे झाडे असून सुद्धा हे चढतायत. चाललोय परत. शिड्या लागल्यात तर आता अजून पाय दुखतील आमचे. कारण की एक वेळेस ते डोंगर चढताना काय वाटत नाही, पण शिड्या चढताना पाय जाम होतात. बघू किती चढतोय. पण आज चढायचंच आहे. सकाळचा व्ह्यू आपल्याला घ्यायचाच येतो आपल्या ब्लॉगमध्ये. फक्त तो व्ह्यू बघण्यासाठी आम्ही फार ठाण्यावरनं इकडं आलो आहे. पर रात्र तेवढं हायवेवरनं गाडी चालवून आणि कामाला सुट्टी मारून इथपर्यंत आलेलो आम्ही. तर ते व्ह्यू घेतल्याशिवाय आम्ही इकडनं रिटर्न जाणार नाही. आमच्यातला एक मुलगा आहे साठे, तो आहे खाली आणि 2 पोरं गेलेत वर आणि बाकीचे आम्ही 3 आहेत. आरामात चाललो आहे. जेवढं आपल्याकडनं होतं तेवढं. तर जाणार म्हणजे जाणार नक्की. बघा तुम्हाला दाखवतो सकाळचा सनसेट कसा असेल. चला. लोखंडाच्या शिड्या लागल्यात. लोखंडाच्या शिड्या. अयो शिड्या बघा कशा आहेत. बघा कसं व्ह्यू आहे. बघा सरळ चढायचं. सरळ चढायचं. बघा चल. एवढं मोठे पाय ठेवावं लागतात. आमचे पाय पण तेवढे मोठे नसतील, तेवढं मोठे आम्हाला पाय ठेवावं लागतं. बघा कसं चढतोय हा. हे बघा जेवढं आमच्या अंगात जीवन आहे. हे बघा
तिथपर्यंत जायचं अजून आम्हाला. बरोबर दिसत नाही बर. सनसेट दिसतंय. बघायला की. त्याला सनसेट बघायचं पण त्यातून वरती जावं लागेल आम्हाला. ए 2 मिनिटं चालत नाहीये आणि परत बसले आहेत. हे बघा 2 मिनिटं चालतात आणि बसतात ते. फक्त 2 मिनिटं चालतात आणि परत बसतात. अजून एक पाऊण तासाचा रस्ता आहे. चल करण चल लिजे चल. इथं पब्लिक चालतंय. आम्हाला पण जोश आलाय आता. चला गो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता माझ्या पाठी पूर्ण म्हणजे एकदम स्ट्रीट एकदम एवढं सरळ चालायचं आहे आम्हाला. पायऱ्या पण अशा आहेत ना पाय पूर्ण जाम होत आहेत. चढतोय आम्ही बघा पूर्ण. बोल. पब्लिक चालत आहे अजून. आमच्याकडनं जास्त चालणं होत नाही म्हणून आम्ही गाणं लावलं. भाई जाम दमलोय. कंटिन्यू 3 तास चालतोय आम्ही. कंटिन्यू 3 वाजता चालू केलंय. टाइम बघा आता तुम्ही 5 वाजून गेले. 3 तास नाही चाललो 2 तास चाललोय आम्ही. अजून 1 तास आम्हाला बाकी टाईमचं आमचं. काही कळतच नाहीये. पण थोड्या आता 10 मिनिटात आम्ही पोचून जाऊ वर. आता थोडं बोललो 5 मिनिटाचा रेस्ट घेतो. आपला एक भाऊ पण येतोय करण. तो खाल्ला येतोय. त्याला घेतो आणि एक डायरेक्ट थेट डायरेक्ट स्टॉप. मग तुम्हाला दाखवतो वरचा व्ह्यू कसा असतो. आम्ही कशासाठी एवढं कष्ट घेतले. फुल पॅक. व्ह्यू बघण्यासाठी आत्ताच येऊन बसले सर. सगळे येऊन बसले सर. आम्ही शोधू आमच्या 2 मित्रांना. तर आम्ही पण बसू स्वेटर वगैरे घालून पद्धतशीर काना फुल पॅक करून फुल. चला आणि शोधू त्यांना कुठे भेटले आम्हाला 2 मित्र. हा बघा झोपलेला आहे बघा. झाली का झोप हा भाई. कसं तो खाली आरामात येतोय फुल पद्धतशीर. तर मित्रांनो फायनली आम्ही इथं आता फुल पॅक होऊन बसलेलो आहे बघा. पोरं झोपली डायरेक्ट बघा. हा चल तिकडे जाऊ मग. चल भाई जाम वारा इकडं. जाम बेकार वारा. अर्ध्या ढगात आलं आम्ही. अर्ध्या ढगात तुम्हाला ते आता सकाळच्या व्ह्यू मध्ये दिसेल. मी दाखवेल तुम्हाला सगळं दाखवेल की सकाळचा सनसेट कसा असेल आणि धुकं वगैरे सगळे कसे पसरतात. मला जाम भारी व्ह्यू भेटलाय. जय कसं वाटतं तुला हा. जाम थंडी आहे ना. कधीपासून वाट बघतो आतापर्यंत येत नाही इथे. अजून बघू किती वेळ लागेल त्याला बाहेर येण्यासाठी. सगळी वाट बघतात. वाट बघतोय बघू आता अजून किती वेळ लावेल. करू सीन करू आपण सगळं. आपण कॅप्चर करू व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ एकदम बेस्ट बनेल व्हिडिओ बघा. फायनली लाल लाल झालेला इकडं बघा. पब्लिकचा आवाज. मित्र आलेला आहे वर हा बघा. आत्ता पोचला वर आणि बरोबर टाइमवर पोचला. आता सण म्हणजे सूर्य यायच्या वेळेचा बरोबर पोचला तो पण. त्याला पण भेटतं आता सगळं दिसायला. नंतर माझी बघितला ऑरेंज खेळाची विजयाने घातली. मग मी शोधला. मग कसा ट्रॅव्हल कसा होता तुझा येताना. 1 नंबर होता. माझे मित्र मला सोडून पळाले वरती सगळे आणि मला सोडलं खाली. भाई बहुत स्ट्रगलिंग में है. मैं भी बहुत स्ट्रगल किया. बेकार थंडी अब भी आया. ठीक है बरं झालं. जाम बेकार थंडी भैया जाम. तू बरं झाला आरामात गरम होऊन.
निघालो आहे घरच्या रस्त्याला. खाली उतरतो आता आम्ही. किती वेळ लागते तर आपण 2 तास टाकलेले. खाली उतरतो ना किती वेळ लागेल. चला. तर हे मित्रांनो, मी ब्लॉग एंड करायचं विसरलेलो. तिकडनं आल्यानंतर मी जाम म्हणजे थकलो आणि हातपाय जाम दुखत होते सगळं. मग कामाला सुद्धा सुट्टी मारली काल आणि आज आलो कामाला. तर मग मला आत्ता आठवलं की ब्लॉग एंडच नाही केला. मग तेच मी ब्लॉग एंड करण्यासाठी परत चालू केला आहे. तर धन्यवाद, तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघितला असताल. आणि तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आणि एकदा तुम्ही विजिट करा त्या कळसुबाई ट्रॅकला. बाय बाय. जय शिवराय, जय महाराष्ट्र.